नमस्कार मित्रांनो, मंथन सामान्य ज्ञान परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण भाग 1 सन 2024 इयत्ता 5वी. प्रश्न आहे, खालील अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. या सर्व पर्यायांमध्ये अपूर्णांकांचा अंश म्हणजे न्यूमरेटर समान आहे, तो म्हणजे 7. जेव्हा अपूर्णांकांचा अंश समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. आता आपण दिलेल्या अपूर्णांकांच्या छेदांची तुलना करू. पर्याय 1 चा छेद आहे 10,000, पर्याय 2 चा छेद आहे 100, पर्याय 3 चा छेद आहे 10, पर्याय 4 चा छेद आहे 1000. यामध्ये 10,000 हा सर्वात मोठा छेद आहे. नियमानुसार ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. म्हणून 7/10,000 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या व 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांतील फरक किती? खाली 4 पर्याय आहेत. लक्षात घ्या, या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला 2 संख्या शोधाव्या लागतील. एक म्हणजे सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या आणि दुसरी सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. पहिले, सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या कोणती ते पाहू. सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9,999 आहे. परंतु 9,999 ही विषम संख्या आहे. त्यामुळे त्याच्या आधीची समसंख्या ही सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या असेल. म्हणून सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या 9,998 आहे. आता सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या बघू. सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे. 99 ही मूळ संख्या नाही, कारण तिला 3, 9, 11 ने भाग जातो. त्याच्या आधीची संख्या 98 आहे, जी सम असल्यामुळे मूळ नाही. त्याच्या आधीची संख्या 97 आहे. 97 ही मूळ संख्या आहे, कारण तिला 1 आणि 97 व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून सर्वात मोठी 2 अंकी आणि मूळ संख्यासुद्धा असणारी संख्या म्हणजे 97. आता या 2 संख्यांमधील फरक काढूया. सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या म्हणजे 9,998 वजा सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या म्हणजे 97. तो फरक येईल 9,901. म्हणून योग्य उत्तर 9,901 आहे. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.